आज जळगावमध्ये होऊ घातलेल्या भरारी फाउंडेशन आणि इतरही सर्व क्रीडा आणि इतर सर्व जे स्पॉन्सरर्स आहेत त्यांच्या माध्यमातून होऊ घातलेल्या या बहिणाबाई महोत्सवाच्या 11व्या आवृत्तीमध्ये आज मला इथे पाचारण करण्यात आलं। त्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर विराजित सर्व जळगावमधले हुजू ऑफ जळगाव म्हणायला हरकत नाही, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अगदी उत्कृष्ट काम करणारे सर्व व्यक्ती आपल्याला आज या व्यासपीठावरती बघायला मिळत आहेत। आणि मी जळगाव जॉईन केल्यापासून मला आता 3 महिने होत आहेत जळगाव जॉईन केल्याच्या नंतर, तर मी नेहमी ऐकत होतो की जळगावमध्ये एक कुठला फेस्टिवल असतो जो सगळेजण येतात सेलिब्रेट करतात, तर तो मला कोणीही सांगायचं की बहिणाबाई महोत्सव होतो, तर मलाही उत्सुकता होती की नेमका कसा असतो। आणि नंतर मग आता दीपक परदेशी साहेब आले, पवन जैन आले, दीपक परदेशी साहेब आले, भरत अमळकर साहेबांनी देखील या कार्यक्रमाचा बऱ्याच वेळेस उल्लेख केला होता आणि आज तो योग आला आणि आज मी बघतोय तर जशी मला माहिती मिळाली की दररोज आपल्याकडे 25 ते 30 हजार महिला असतील, पुरुष असतील, पूर्ण जळगावचे नागरिक असतील, ते येत आहेत आणि 250 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून पण ज्या बचत गटांची चळवळ आहे त्या चळवळीमध्ये उत्कृष्ट जे उत्पादनं तयार होतात त्यांना एक हक्काचं व्यासपीठ इथे उपलब्ध करून दिलं चाललंय आणि त्यांना त्या माध्यमातून जी विक्रीची संधी मिळते आणि जळगावकरांना एक फेस्टिवलच्या माध्यमात एकत्र येऊन उत्साहाने एक साजरं करण्याचं एक हक्काचं व्यासपीठ मिळतं। त्याबद्दल हा महोत्सव खूपच उत्कृष्ट पद्धतीने गेली 11 वर्ष अविरतपणे चालू आहे ते मला आता बघायला मिळालं। आणि त्याबरोबरच आपले जे पुरस्कार वितरण होते, मी बघत होतो की त्या पुरस्कार वितरणामध्ये जे पूर्ण सिलेक्शन होतं ते प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामधून उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचं सिलेक्शन होतं, मग तो शिक्षण क्षेत्र असो, इव्हन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, आरोग्य क्षेत्र आणि इतरही सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणारे महिला असतील, पुरुष असतील, त्यांना निवडणं आणि त्यांना बहिणाबाई पुरस्कार देणं ही एक खूप चांगली प्रथा जळगावमध्ये पाडलेली मला दिसून आली आणि अगदी उत्कृष्ट नियोजन आहे। मोठ्या प्रमाणावरती लोकांची व्हिजिट होत आहे, मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांना या हक्काच्या व्यासपीठावरून आर्थिक उलाढाल करण्याची संधी मिळत आहे। आताच माझं आयोजकांशी बोलणं होत होतं तर ते सांगत होते की यामध्ये आपण बचत गटांची निवड करत असताना पण जी आर्थिकदृष्ट्या ज्यांना मदतीची आणि सपोर्टची गरज आहे अशा बचत गटांना आपण हे व्यासपीठ उपलब्ध करून देत